नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत टेस्टी अशी लबाड वांगे किंवा वडा वांगे बनवून दाखवते। त्यासाठी 4 वांगी घेतलीत। आता आपण गॅस चालू करून त्यावर स्टँड ठेवूया। त्यात 4 वांगी ठेवूयात स्टँडवरती आणि भाजून घेऊया। तर थोड्या वेळाने आपण पलटूया। तर दोन्हीकडे चांगले खरपूस भाजून घेऊया। तर भाजले, गॅस बंद करूया। आता आपण थंड झाल्यावर त्याचे देठ काढून घेऊया आणि कुस्करून घेऊया। आता आपण साहित्य बघूया। तर कोथिंबीर लागणार आहे, बारीक चिरलेला कांदा, लसूण, खोबरं, शेंगदाणे, डाळीचे पीठ, भाजलेले वांगे, मसाल्याच्या डब्यातले साहित्य लागणार आहे। पहिल्यांदा आपण डाळीच्या पिठात चवीपुरतं तिखट मीठ टाकूया। थोडंसं पाणी घालून सरबरीत असं पीठ भिजवून घेऊया। तर पीठ भिजवून घेतले, गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला, कांदा टाकलाय, थोडंसं तेल टाकून चांगला कांदा भाजून घेऊयानंतर त्यात खोबरं टाकूया। खोबरं पण चांगलं भाजून घेऊया। तर गॅस बंद करायच्यानंतर आपण शेंगदाणे टाकूया, त्यात लसूण टाकूया। आपण ते आता मिक्सरच्या भांड्यात घालूया। नंतर त्यात 1 चमचा मी तेल टाकते, थोडंसं पाणी घालून मिक्सरवरती आपण फिरवून घेऊया। त्याची पेस्ट करून घ्यायची, ती आपल्याला आमटीला लागणार आहे। तर पेस्ट तयार झाली आहे। आता वांगे प्लेटमध्ये देठ काढून ठेवूया। तर देठ आपल्याला परत लागणार आहे। तर 4 वांग्याचे देठ काढून घेते मी। तर 4 वांग्याचे देठ काढलेत। आता आपण ह्याला चाकूने कापून घेऊया थोडंसं। नंतर आपण हाताने चांगलं कुस्करून घेऊया, म्हणजे पूर्ण मॅश होते वांग। आता त्यात चवीपुरतं तिखट मीठ टाकायचं, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला टाकले। तर आपण पिठात पण तिखट मीठ टाकलं, त्याच्यामुळे ह्याच्यात पण आपल्याला बेताचंच टाकायचं तिखट मीठ। आपण आमटीत पण टाकणार आहे। चिरलेली कोथिंबीर टाकले। तर देठ आपण जे काढून ठेवलं तर 1 देठ घ्यायचं आणि त्याला असं गोल करून हे चिटकवायचं आणि वांग्यासारखा शेप द्यायचा। तर असं 1 वांग केले, दुसरं, तिसरं, असे 4 पण वांग्याला मी तयार केले। तेल गरम झाले। आता आपण 1 वांग पिठामध्ये बुडून तेलामध्ये सोडूया। तर तेलामध्ये सोडते, तेल गरम झाले। तसे 4 पण आपण वांगी पिठात बुडून आपण तेलामध्ये सोडूया। दुसरं पण वांग पिठात भिजवून तेलामध्ये सोडतात। 4 पण वांगी तेलात सोडलेत। थोडा असंच ठेवायचं, नंतर थोड्या वेळानं पलटूया। ते पण थोडा असंच ठेवायचं आणि नंतर पलटून घ्यायचं। तर दोन्हीकडनं चांगलं खरपूस असे तळून घ्यायचे। तर मस्त असं आपलं वडा वांग तयार झाले। प्लेटमध्ये काढून घेते। त्याच्यासाठी आपल्याला आमटी बनवायची आणि भाकरी पण खाण्यासाठी बनवायची। तर असं पण तुम्ही खाऊ शकता भाकरीवर। तर गॅस चालू करून त्यात तवा ठेवून त्यात तेल टाकले, मोहरी टाकले, जिरे टाकले, आपण जी पेस्ट केली ती मसाल्याची ती त्यात टाकले आणि तेलामध्ये परतून घ्यायचं तेल सुटोस तर। आता पहिल्यांदा आपण चवीपुरतं तिखट मीठ टाकूया, लाल तिखट, काळा तिखट, मीठ, गरम मसाला टाकूया। चांगलं तेलामध्ये परतून घेऊया मसाला। थोडंसं पाणी घालायचं। तर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून ह्यात घालते। तर चांगला मसाला तेलामध्ये शिजू द्यायचा, तेल सुटोस तर। नंतर आपल्याला गरम पाणी ओतायचं ह्यात। तर गरम पाणी करून घेतले मी। तर चांगला मसाला तेलामध्ये शिजला की त्यात आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे। तर तेल सुटोस तर मसाला परतायचा। तर तेल सुटायला लागले, आपण यात पाणी होते आपल्याला जेवढी आमटी बनवायची तेवढी। तर हलवून घेऊया। आमटीला उकळी आली की आपण मंदाच्या वेळेला शिजायला देतो। तर मस्त अशी आपली आमटी पण तयार आहे। आणि त्यासाठी खायला आपलं भाकरी बनवूया। तर गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला आहे, काटवटीत मी भाकरी मळून घेते। तर आपला गोळा तयार झाला आहे। थोडंसं पीठ टाकून भाकरी थापून घेऊया। तवा पण आपला गरम झाले। तर भाकरी आता आपण तयार सोडूया, वरती पाणी लावून घेऊया, थोड्या वेळानं पलटूया, थोड्या वेळानं आपण परत पलटून घेऊया। तर मस्त अशी आपली भाकरी फुगली आहे। तर दोन्हीकडे चांगले खरपूस अशी भाजून घेऊया। तर आपलं लबाड वांग पण तयार आहे, आमटी पण तयार आहे आणि भाकरी पण तयार आहे। तर आपण ताटामध्ये वाढायला घेऊया। तर हे मस्त लागते भाकरीवर खायला। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे लबाड वांग्याची आमटी बनवून पाहायला विसरू नका। धन्यवाद।